दौरा टाकणार आहेत आम्ही, आणखीन टाकला नाही दुसरा. पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात सुरू होणार आहे आता पुढचा, पण तारीख आणखीन टाकलेली नाहीत आम्ही. टाकूया, थोडं आमचं नियोजन सुरू आहे. त्या नियोजन झाल्याच्यानंतर आम्ही ठरवणार. मराठा सेवकाची एक तयारी टीमची करतो आहे आम्ही. गाव लेवलवर गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अगोदर टीम तयार करतो आहे आम्ही, आणि त्यानंतर सगळ्या राज्यभरात तारखे दिल्या जाणार आहेत. दादा, संभाजीराजे यांनी तुम्हाला तिसऱ्या आघाडीसाठी प्रस्ताव दिला आहे, तो तुम्ही स्वीकारणार का? बघूयात आता बैठक झाल्याच्या नंतर आमची आता बैठक ठरल, त्या बैठकीत निर्णय होईल, पाडायचे तो उभा करायचे, त्यावेळेस बोलूयात. जो काय विषय असेल तो पुढचा विषय आत्ताच बोलून उपयोग होणार नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. दादा, बीड जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठका झालेल्या आहेत, आणखी काही ठिकाणी तुम्ही घोंगडी बैठका घेतलेल्या आहेत. आता त्या ह्याच्यात तुम्ही तारखा ठरवणार आहेत, त्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणच्या मराठा बांधवांची बैठक बोलवलेली आहे का? कसं नियोजन सुरू आहे? नाही, बैठक बोलवलेली नाही आहे. अगोदर आम्ही मराठा सेवकांचे जे साखळी उपोषण करतात, आमरण उपोषण करतात, जे पोरांनी कामं केले, स्वयंसेवक आहेत, ज्या पोरांनी माणसांनी कष्ट घेतलेत, एक आम्ही अगोदर एकमेकाला मदत आणि सहकार्य करण्यासाठी एक मराठा सेवकांची गाव लेवलवर राज्यभर टीम तयार करतो. ज्या तालुक्यात टीम तयार झाली त्या तालुक्यात लगेच आम्ही तालुक्याची बैठक घेणार आहे. कारण कुठं प्रमाणपत्र निघत नसले तर गोरगरिबाला अडचणी यायला लागल्या, नोंद सापडाल्यात, प्रमाणपत्र मिळत नाही, व्हॅलिडिटी होत नाही. याच्यासाठी गाव लेवलवर पोरं असले ना तर गावकऱ्यांना त्यांना काम सांगता येईल की माझं प्रमाणपत्र अडकलं आहे, माझी नोंद सापडली. काहींचं म्हणणं आहे सापडली नाही, मग त्यांच्या का सापडत नाहीत. यासाठी आपल्या गाव लेवलवर टीम पाहिजे एक मराठा सेवकाची, आणि ते सगळेच असणार आहेत. पण त्याच्यात असं आहे की प्रथम समाज, नंतर बाकीच, आधी समाज, या लेवलवर आम्ही ते टीम तयार करतो आम्ही सगळे. त्या टीम झाल्याच्या नंतर मग होईल राज्यात सगळ्या बैठक. दादा, प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे नेते मनोज जरांगे यांच्याबरोबर जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यात काय वाटायला. शेवटी आता ज्यांची त्यांची भावना आहे, ज्यांचं त्यांचं मन आहे, आणि लोकशाही आहे ना, प्रत्येकाला बोलण्याचा याचा अधिकार आहे. आमचं त्यांच्याकडे फक्त एकच अपेक्षा पहिल्यापासून की वंचिताला, गरिबाला न्याय देण्याची योग्य वेळ आली. ही लाट आहे गरिबाची, आणि ते जाणतेत गरिबाची अडचण जाणणार आहेत, कारण त्यांनी वंचिताचा प्रचंड मोठा लढा उभा केला होता. आणि आज सगळ्यांचं तेच म्हणणं आहे गोरगरिबांचं की आज लाट आली तर गरिबाच्या बाजूनं आवाज उठवायला आंबेडकर साहेब पाहिजे. घेतील ते सुद्धा एक ना एक दिवस निर्णय, आणि आम्हाला तीच अपेक्षा की त्यांनी गरिबाच्या न्याय मिळणं या बाजूनं उभं राहावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.